कशाला आलीस? मला बोलायचंय तुमच्याशी. अजून काय बोलायचं राहिलंय? अख्ख्या जगासमोर तोंड काळ केलंस माझं, मला इथं आणून बसवलंस, समाधान नाही झालं? माझ्या आयुष्यभराच्या पुण्याची माती केलीस तू. अजून काय हवंय तुला? तर निघित ना, माझ्यासाठी सगळं संपलंय. संपलंय? अहो आता तर सगळं सुरू झालं. तुझी बिनकामी बडबड ऐकायची नाहीये मला. ऐकावी लागेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरही द्यावी लागतील. मला प्रश्न विचारणार तू? मला प्रश्न विचारणार? तुझ्यामुळे इथे येऊन बसलोय मी. एक शिक्षण मंत्री एका गुन्हेगारासारखा इथे बसलाय चौकशीसाठी. अरे पास व्हायची लायकी नव्हती ना, तर नापास व्हायचं. पैसे देऊन कशाला पास झालीस? ज्या इज्जतीसाठी रक्ताचं पाणी केलं ना, त्याची राख रांगोळी केलीस तू. आलीस वर तोंड घेऊन प्रश्न विचारायला. चालले इकडनं. मी चीटिंग केलेलं नाहीये. मी नापास झाले खरंय, पण म्हणून पास होण्यासाठी मी कोणालाही 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये. बघा चमत्कार झाला का देवानी खाली येऊन रिझल्ट बदलला? ते मला माहित नाही, पण मी गुन्हा केलेला नाहीये. तुमच्यावर आरोप केले जात आहेत, तिथे चौकशीला बोलवलं सगळं खरंय, पण याचा अर्थ माझी चूक आहे असा नाही. बोल बोल, अजून खोटं बोल. तुझा दोष नाही ग. तुझ्या जे रक्त वाहते ना, तुझ्या त्या फ्रॉड आईचं ते रक्त बोलतंय. जसं तू आज मला फसवलंस ना, तसंच फसवलं तिने मला जन्मभर. त्या नालायक बाईमुळे आयुष्य बर्बाद झालं माझं. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतला तिने. हसणं विसरलो मी. आणि आता तू आलीस तिची जागा घेऊन पुन्हा मला त्रास द्यायला. मिळालं ना सगळं? जगासमोर तोंड काळ केलंस ना माझं? मग निघ आता. आई तशी लेख, ती बाई तर 1 नंबर. बस. माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही आता. तुमचं म्हणणं आहे ना, माझी आई फ्रॉड होती, वाईट होती, विश्वासघात केला तिने तुमचा. तिने असं काय केलं ते सांगा ना मला. शिरीष घाणेकर कोण? मी नाही ना आईला जाऊन विचारू शकत. ती आहे का इकडे? तुम्ही आहात ना, मग उत्तर द्या मला. की आपलं एक नाव घेतलं आणि आईवर आरोप लावला म्हणजे काय विषय संपला का तुमच्यासाठी साहेब? एका बाईवर आरोप करताय तुम्ही, त्यामुळे मला तसं ठोस कारणही द्या. कारण आहे ना तुमच्याकडे की नाहीच आहे? उगाच आपले काही बिनबुडाचे आरोप करताय. मर्यादा ओलांडू नकोस. मर्यादा? मर्यादा तर तुम्ही ओलांडली. मला पाप म्हणालात ना तुम्ही. मग जर ते खरं असेल तर मला माझ्या आईचं सत्य सांगा. मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं हवी आहेत. जाऊ शकतेस तू. मला उत्तरं मिळाल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. पुन्हा इथे यायचं नाही आणि मला हे तोंड दाखवायचं नाही. लेख. ठीक आहे, जाते मी. पुन्हा येणार सुद्धा नाही. पण तुमच्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तरं मी मिळवूनच राहणार. आणि त्यासाठी आधी मला तुम्हाला सोडवावं लागेल. गरज नाहीये मला कोणाच्या मदतीची. माझ्या हिमतीवर सोडीन मी इथनं. आहेत माझी माणसं, सोडवतील मला. तुमची माणसं? त्या माणसांवर तुम्ही इतका विश्वास ठेवता, भरोसा ठेवता, त्यातली किती माणसं खरी आहेत आणि किती खोटी हे कळलेलंच नाही अजून तुम्हाला. तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही ना? ठीक आहे, नका मानू. पण मी जगासमोर माझ्या आईचं सत्य आणणारच. पुढच्या 48 तासात तुम्हाला मी इकडनं बाहेर काढेन. तुमची सुटका होईल
त्या कोठडी माझ्या प्रश्नांपासून नाही. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा विश्वंभर राजे शिर्के साहेब. खूप काम करावं लागेल. या गोष्टीच्या मुळापर्यंत पोचावंच लागेल. मी ज्याने कोणी घडवून आणलंय ना मी त्याला सोडणार नाही. मॅडम तुम्ही नुसतं बोला काय करायचं. साहेबांवर हा आळ खोटा आहे जेवढं तुम्ही मानताय ना त्याच्यापेक्षा जास्त मी मानतोय. ही चाल नक्कीच साहेबांना संपवायची आहे. मला सगळं कळतंय. काय बघताय मॅडम? आता थांबून चालणार नाही. तू होय मॅडम, आता विचार करत बसून चालणार नाही. आज पहिल्यांदाच तुमच्या नजरेत साहेबांसारखी धार बघितली मी आणि चेहऱ्यावर तोच कडक निश्चय. साहेबांसोबत आज जे काय झालं त्यानंतर तुम्ही तुमचं अस्तित्व शोधायला निघालायसा हे दिसतंय मला. तुला खरंच असं वाटतंय ना मी करू शकेन? 100% मॅडम. आता मागे हटून चालणार नाही. साहेबांना बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाहीत. मी तुमच्या सोबत आहे. मला सांगा काय काय झालेलं. सांगते काय झालं. मला एक फोन आला. फोनवरचा माणूस म्हणाला की तो मला परीक्षेत पास करू शकतो. त्याला माझ्याबद्दल खूप गोष्टी माहिती होत्या. म्हणजे अशा गोष्टी ज्या दुसरे कोणालाच माहित नाही. म्हणजे आता फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी मी केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेले हे सुद्धा त्याला माहिती होतं. मग मी त्याला भेटायला गेले तेव्हा त्याने त्याचा चेहरा झाकला होता. पण तो मला म्हणाला की जर मी त्याला पैसे दिले 1.5 लाख तर तो मला नक्की पास करेल. शुभू मग जेव्हा मी पैसे घेऊन त्याला भेटायला गेले ना तेव्हा मात्र मला असं वाटलं की तो माणूस वेगळा होता. म्हणजे त्याने चेहरा झाकलेलाच होता पण त्याच्या शरीर यष्टीवरनं मला असं लक्षात आलं की हा आत्ताचा माणूस कोणीतरी वेगळा आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मॅडम? शुभू तो परत जात होता ना तेव्हा त्याला एक फोन आला. म्हणून तो बाजूला गेला. त्याने मास्क काढला आणि फोन उचलला. म्हणजे लांबून का होईना पण मी त्याचा चेहरा बघितलाय. असा यंग मुलगा होता रे तो. बरं मला एक सांगा, ज्या माणसाचा तुम्हाला फोन आलता त्याचा नंबर आहे तुमच्याकडे? हो झालं की मग मॅडम. एका पोराचा चेहरा आठवतोय तुम्हाला आणि दुसऱ्या माणसाचा नंबर. आपण साखळी नक्कीच जोडू शकतोय. हा विरोधकांचा कट दिसतोय मॅडम. तुम्हाला जाळ्या तोडून साहेबांची खुर्ची खाली करायचं आणि साहेबांना खुर्चीवरून खाली खेचायचं. आणि नेमकं तेच घडतंय. आपल्याला सत्य शोधून काढायलाच हवं. कारण तुझे साहेब जर बाहेर आले नाहीत ना तर मला माझ्या आईबद्दलचं सत्य कळणार नाही. आणि काही झालं तरी मला सत्य जाणून घ्यायचंच आहे. होय मॅडम. चला मग. येळ कमी आहे आपल्याकडं पण काम डोंगरा एवढं आहे. ही गाडी काढतो.